नमस्कार, मी विशाल पाटील। शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेनं युतीची घोषणा केलेली आहे। शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीच्या या नव्या फेरीमागे राजकारणाचा जुना इतिहास दडलेला आहे बरं का। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच मराठी अस्मिता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती आधारलेले दलित चळवळीचे प्रवाह काही वेळा एकत्र आल्याचं दिसलं, तर काही वेळा राजकीय मतभेदांमुळे वेगळे देखील झाले। गेल्या काही दशकांमध्ये शिवसेनेनं दलित आणि मराठी मतांचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला। अनेकदा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या दोन शक्तींची म्हणजेच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची चर्चा रंगत आलेली आहे। गेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन चळवळीतील इतर गट आणि शिवसेना यांनी मर्यादित स्वरूपामध्ये एकत्र येऊन काम केलेलं होतं, मात्र यशाची खात्री देता आली नाही। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा मराठी आणि दलित मतांची मीमांसा साधण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेतलेला आहे। तर आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेच सुरू असतानाच फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे। यामुळे दोन्ही नेत्यांचे पाठीराखे मात्र गोंधळात आहेत। शत्रुत्वाचं नातं जाऊन आता पुन्हा एकदा जुन्या मैत्रीचे बंध जुळणार का? राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येणार का? याच प्रश्नांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे आणि आपणही याच मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युती झालेली आहे। तशी घोषणाच आज दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलेला दिसतोय। नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेनं युतीची घोषणा केली। ही युती आजची नाहीये, बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेपासून सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असं आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट केलेलं आहे। तर दोन्ही संघटना अन्यायाविरोधात रस्त्यावरती लढणाऱ्या आहेत। ही युती म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। या नव्या युतीमुळे आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये मराठी आणि दलित मतांचे नवे समीकरण तयार होणार आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। कारण या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। विशेषतः मुंबई, ठाणे आणि अन्य शहरी भागांमध्ये मराठी आणि दलित मतदारांचं एकत्रीकरण होऊ शकतं आणि त्यामुळे या नव्या युतीला काही प्रमाणामध्ये राजकीय फायदा मिळू शकतो। शिंदेंच्या शिवसेनेला मराठी मतदारांसोबतच दलित मतांची देखील साथ मिळू शकते। तर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे मागास आणि तळागाळातील मतदार युतीकडे वळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये या युतीचा इतर प्रतिस्पर्धी पक्षांवर प्रभाव पडू शकतो। मात्र शेवटी मतदारांचा कौल आणि स्थानिक पातळीवरील समीकरण हे ठरवतील की या युतीला किती यश मिळतं ते। पण रिपब्लिकन सेना आणि शिवसेना राज्याच्या राजकारणात का एकत्र आलेल्या आहेत त्यामागची मूळ कारणं जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर। स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आणि एक्सक्लुझिव्ह अशा काही प्रश्नांची उत्तरं मला खरं तर आनंदराजजी आपल्याकडून अपेक्षित आहेत। आनंदराजजी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीचं कारण आत्ता या घडीला आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना कळू शकणार आहे का? आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांची जी जनता आहे आणि खास करून कार्यकर्ते आहेत ते अनेक वर्ष सत्तेपासून वंचित आहेत आणि आज तो कार्यकर्ता आम्ही फक्त रस्त्यावरची लढाई लढायची का अशा पद्धतीचं भाष्य करतोय। अशा वेळेला कार्यकर्त्याला कुठेतरी सत्तेमध्ये आपण
वाव द्यायचा, कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये आणायचं हां हां आणि यासाठी म्हणूनच ही युती करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामधलं जे आज राजकीय वातावरण आहे ते वातावरण पाहता खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या दलितांचे प्रश्न असतील, वंचितांचे प्रश्न असतील, बहुजनांचे प्रश्न असतील, ते या सत्तेमधून सोडवायचे या हेतूने ही युती झालेली आहे. बरं. आणि आंबेडकरी, मला आशा आहे की आजच्या या युतीमुळे आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्याला प्रचंड असा आनंद झालेला आहे. आणि मला म्हणजे हजारो फोन आलेले आहेत की तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. बरं. आणि आम्हाला आज कुठेतरी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला आज कुठेतरी सत्तेमध्ये वाटा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे तुमच्यामुळे. अशा पद्धतीचे फोन येत आहेत. बरं. या सत्तेमध्ये वाटा एकाच कारणामुळेच ही युती करण्यात आलेली आहे. बरं बरं आनंदराजजी, खरं तर उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी युती नेमकी का केली हा राज्यातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे, मतदारांच्या मनातला प्रश्न आहे की एका बाजूला विचारसरणी आणि दोन पक्ष यांची युती होणं उजव्या विचारसरणीशी कशा प्रकारे जुळवून घेतलं जाईल. बघा, बाबासाहेब आंबेडकरांचं आणि प्रबोधन ठाकरेंचं हे अत्यंत सख्य होतं. त्यानंतर आपल्याला कदाचित माहीत नसेल पण 1972ला माझे वडील भैयासाहेब आंबेडकर यांचं रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना यांची मुंबईमध्ये सुद्धा त्या काळामध्ये 1972ला युती झाली होती. आणि एक या आत्ताची जी शिवसेना आहे जी एकनाथराव चालवत आहेत त्यांचं एक मी पाहिलं की ते सर्व धर्मसमभाव या पद्धतीनं ज्या पद्धतीने मागच्या वर्षी त्यांनी वर्षावासामध्ये वर्षावरती बौद्ध भिक्खूंना बोलवून जेवणाचा कार्यक्रम घेतला, त्यांना धम्मदान दिलं. खरं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आदर्श त्याने महाराष्ट्रामध्ये घडवून आणला. आणि त्यामुळे हा मनुष्य काहीतरी वेगळा आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वांना घेऊन जाणारा आहे. आणि त्यामुळं आंबेडकरी जनतेला सुद्धा यांच्या पक्षातर्फे आपण युती केली तर न्याय मिळेल अशी कार्यकर्त्याची भूमिका असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. बरं, पण मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे खरं तर, मात्र सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकांच्या वेळीच आंबेडकरी जनतेची आठवण येते का, हा मूळ प्रश्न आहे. नाही, मला असं वाटत नाही. कारण काय आहे की आंबेडकरी जनता ही अत्यंत हुकमी जनता आहे. ती एक गठ्ठा मतदान करते आणि ज्या बरोबर जाते त्यांची सत्ता येते. आणि त्यामुळेच आज आम्ही हे जे काही युती केलेली आहे ही फक्त राजकीय युती असल्यामुळं आणि ते मानसिकतेतून म्हणजे आमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचे झालेल्या 2-3 महिन्यापासून बैठका आणि त्याच्यातून एकतर आंबेडकर चळवळीचा आतापर्यंत आपण पाहिलं की एकटं लढल्याने आम्ही सत्तेमध्ये येत नाही, कोणातरी पाडापाडीचं काम करतो. सत्तेमध्ये येण्याची आज आंबेडकरी जनतेची प्रचंड इच्छा आहे. आणि त्यामुळं मग सर्वांमध्ये योग्य असं कोण असू शकतं जे आंबेडकरी जनतेला न्याय देऊ शकतं, या हेतून चर्चा करून कार्यकर्त्यांनी ठरवलं की या सर्वांमध्ये जर खऱ्या अर्थानं सर्वांना घेऊन जाणारं जर नेतृत्व असेल तर ते एकनाथराव आहेत. आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं. बरोबर आहे, तुम्ही एका बाजूने म्हणतात की विचार जुळलेले आहेत, त्याचबरोबर तुम्ही या सर्व जनतेशी बोलूनच त्यानंतरचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. मात्र मला खरोखर आनंदराजजी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या युतीमुळे खरं तर राज्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये असा नेमका कुठल्या प्रकारचा बदल घडून येणार आहे किंवा त्या संदर्भातली तुम्हाला देखील अपेक्षा आहे. माझ्या मते आज जे काही महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आज ग्रामीण भागामधलं सामाजिक जी काही असंतोष असतो किंवा दलितांना होणारा अन्याय अत्याचार याला प्रचंड मोठ्या प्रमाणामुळे ह्या युतीमुळे आळा बसेल. आणि एकंदरीत सौहार्दाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रावर हे असेल म्हणजे एकंदरीत निर्माण होईल. आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीने राजकीय सामाजिक या युतीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. बरं, आपली जरी ही अपेक्षा असली तरी देखील एक सर्वसाधारणपणे समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
की आंबेडकरी जनता जी आहे ती एका छत्राखाली नसल्याचं दिसून येतं. विखुरलेला जो समाज आहे किंवा विखुरलेले जे बांधव आहेत ते कधीतरी एकत्र येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे का? आणि त्यांना एकत्र आणण्याची, त्यांची एकत्र मूठ बांधण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? कारण वेगवेगळ्या नेतृत्वाखाली हा समाज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र त्यांच्या एकत्रीकरणासाठी कुठले प्रयत्न अपेक्षित आहेत? नाही, आज माझा हा जो प्रयत्न आहे की या इथे नेत्यांनी अनेक पदं भोगलेली आहेत, परंतु कार्यकर्त्यांना काहीच मिळत नाही अशी परिस्थिती आहे. बरं. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. सत्तेमध्ये ते नगरसेवक असतील, झेडपी, पंचायत समित्या, सरपंच, उपसरपंच असं काहीतरी पदं मिळावीत यासाठी केलेली युती. आणि मला आनंद आहे की आज ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल केवढा प्रचंड जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये होता. आज सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात माझ्याकडे फोन येत आहेत आणि लोक इतर म्हणजे वेगवेगळ्या गटातटाची लोकांचं मला अभिनंदनचे फोन येत आहेत. तुम्ही घेतलेला निर्णय हा कार्यकर्त्यांसाठी अत्यंत योग्य आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असल्यामुळं आम्ही तुमच्याबरोबर आता तुमच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत. अशा प्रकारचे मला प्रचंड मेसेज येत आहेत. आणि माझ्या मते जर कार्यकर्ता एकत्र आला आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं तर आंबेडकरी चळवळीचे हे गट तर आपोआप संपून जातील. बरोबर आहे. हे गट तट तुटावे हे निश्चितच आहे. मात्र ज्या वेळेला सत्तेमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आपण जाण्याचा निर्णय घेतला, पत्रकार परिषद अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिली, हातात हात तुम्ही घेतलेला आहे. मात्र कोणत्या अटी आणि शर्तींवरती ही युती झालेली आहे? फक्त त्यांना मी सांगितलं आहे की या इथे आम्हाला काही नको, फक्त आमच्या कार्यकर्त्यांना या सत्तेमध्ये तुम्हाला जो एवढा वाटा मिळेल त्याच्यातला 10% वाटा तुम्ही द्यावा, एवढीच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेली आहे. आणि ते म्हणाले मी जेवढं शक्य असेल तेवढं मी सर्व द्यायला कार्यकर्त्यांसाठी तयार आहे. एवढ्या एकाच अटीवरती आमची युती झालेली आहे आणि मला त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरती विश्वास वाटला आणि म्हणून ती युती केलेली आहे. बरं, पण मग आनंदराजजी, खरं तर आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेमध्ये सामावून घेणार हा जो शब्द देण्यात आलेला आहे, ज्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय, मला याचा अर्थ समजावून सांगा की आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेत सामावून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? म्हणजे नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये रिपब्लिक सेनेला 10% म्हणजे जे काही 10% ते हे देणार आहेत, जागा देणार आहेत. त्याचबरोबर ज्या जिल्हा नियोजन कमिट्या असतात त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जागा द्यायचं ठरलेलं आहे. त्याबरोबर 1-2 महामंडळ द्यायचं त्याने कबूल केलेलं आहे. अशा पद्धतीने ते कार्यकर्त्यांना सामावून घेणार आहेत आणि ते मला माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा खरं तर एवढा मोठा इतिहास आहे जो ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील यावेळेला दाखवतोय. मात्र आनंदराजजी, ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेबरोबर म्हणजे शिंदे सेनेबरोबर जाण्याचा ज्या वेळेला मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यावेळेला खरं तर ते सत्ताधारी पक्षामध्ये, महायुती सरकारमध्ये आहे. इतर मित्र पक्षांशी चर्चा करूनच मग शिंदेंनी हा निर्णय घेतलेला आहे का? मला वाटतं कसं आहे, ते त्यांच्या मित्रपक्षांशी चर्चा करण्यास मोकळे आहेत, त्यांना कुठच्याही अडकाठी नाही. आज माझ्याबरोबर अनेक रिपब्लिक गटातटाच्या लोकांनी पण फोन करून सांगितले आम्ही आमचे गट हे करून तुमच्याशी यायला तयार आहोत. बरं, त्याला त्यांचं ऑब्जेक्शन नाही. मी त्यांच्या जे काही राजकीय युती असतील त्याला माझं ऑब्जेक्शन नसणार आहे. फक्त आमच्या दोघांची युती झाली एवढं नक्की आहे. त्यांनी कोणाशी युती करावी आणि आम्ही इतर रिपब्लिक पार्टीतल्या कोणाशी युती करावी हे सर्वस्वी प्रत्येक नेत्यावरती अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांच्यावरती, हे इकडच्या साईडला माझ्यावरती. बरं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही जागा आपल्याला लढायला मिळतील अशी अपेक्षा तुम्ही बोलून दाखवलेली आहे का? दुसरीकडे ज्यावेळेला सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा चंग आपण बांधलेला आहे, त्यावेळेला सत्तेतला वाटा आपल्याला पुढच्या काळामध्ये किती अपेक्षित आहे आणि पुढच्याही काळामध्ये आपलं समर्थन त्यांना राहणार आहे का? आणि इतर नेते मंडळी जे आंबेडकरी जनतेचं प्रतिनिधित्व करतात त्यांची देखील तुम्हाला तितकीच पाठ आणि तुमच्यासोबत त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे का? त्यांची साथ तुम्हाला लाभणार आहे का?
मी एवढंच सांगू इच्छितो की कार्यकर्त्यांची साथ प्रचंड मिळणार आहे एवढं नक्की आहे. त्या कार्यकर्ता प्रचंड म्हणजे सर्वच गटातटाचा कार्यकर्ता आज माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्याने सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे की पहिल्यांदा की स्वतःला काही घेण्याआधी मी कार्यकर्त्यांना काहीतरी द्या अशा पद्धतीची मागणी केली आणि त्यामुळं कार्यकर्ता प्रचंड म्हणजे इतर गटातटांना पण कार्यकर्ता आज माझ्याशी जुळू पाहतोय आणि मला आनंद वाटतोय की मी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतोय. नक्कीच धन्यवाद आनंदराज आंबेडकरजी. तुम्ही न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांबरोबर जोडला गेलात आणि आज ज्या प्रकारची युती उदयाला आलेली आहे त्या संदर्भातला खुलासा केलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.